आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्ये नमो सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। राधा रानी की जय। गौ माता की जय। सब संतन की जय। काय असले बाई पण आले आले आपण पण भक्त होऊन जाऊ ना आजच्या दिवस. कुठं चाललंय हे? अच्छा हा हा बरोबर आहे. ते आश्रमात पण ऐकायला येतं ते. नाही येणार लक्ष नाही श्रीमद भागवत कथा सत्संग आणि काय ऐकलं होतं आपण मागच्या सत्संगामध्ये? मला वाटतं हा चुकीचा प्रश्न आहे. प्रश्नच चुकीचा आहे, त्याच्यामुळे उत्तर हा सृष्टी निर्माण केली. भगवान वराह यांनी हिरण्याक्षाला मारलं, पृथ्वी स्थापित केली आणि मनु महाराजांना सांगितलं की तुम्ही जाऊन आता काय करा, सृष्टी रचना करा. तर सृष्टी रचना करण्यासाठी त्या ठिकाणी तपस्या केली गेली. मनु महाराज आणि देवी शतरूपा यांनी घनघोर तपस्या केली. यामध्ये भगवान श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितला जी कथा सांगतात त्यामध्येच जो संवाद चाललेला आहे मैत्रेय ऋषी आणि विदुर महाराजांचा. तर विदुर महाराज त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींना म्हणतात की महाराज, मनु महाराज जे आहेत हे परम तपस्वी राजा आहेत, चक्रवर्ती सम्राट आहेत. या पूर्ण पृथ्वीचे सगळ्यात पहिले राजे कोण असेल तर ते मनु महाराज आहेत.
सगळ्यात पहिले राजे, आणि त्यांची महाराणी देवी शतरूपा. तर त्यांनी यांचा जो मनुष्य धर्म आहे अत्यंत महान, अत्यंत दिव्य, तेजस्वी अशा प्रकारचा या ठिकाणी इथूनच खरा उत्पन्न झालेला आहे. सर्व मानवांना यांनीच निर्माण केलं. इथूनच मिथुन धर्मामधून प्रजा सृष्टी उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे ते मनु महाराज, ज्यांचे की 5 संतान होते. 5 संतांमध्ये उत्तानपाद राजा आणि चक्र सम्राट प्रियव्रत, त्यांच्यासोबत त्यांच्या 3 बहिणी आकुती, देवहूती आणि प्रसूती. अशा प्रकारे हे 5 संतान होते मनु महाराजांचे. तर त्यामध्ये सांगितलं गेलं की त्यामधली जी देवहूती कन्या आहे, मनु महाराजांची मुलगी देवहूती, तिचा विवाह झाला महर्षी कर्दमांच्या सोबत. आणि मग त्यांचं पुढे काय झालं, कर्दमांच्या सोबत कसा विवाह झाला, आणि यानंतर कर्दमांनी त्या ठिकाणी मग त्यांना किती मुलं झाले, काय झालं, कशा प्रकारे विस्तार वाढला, कृपा करून आम्हाला ती कथा सांगा. त्याचबरोबर मनु महाराजांच्या 2 मुली ज्या आणखी आहेत, आकुती आणि प्रसूती, त्यापैकी रुची प्रजापती आणि त्यानंतर दक्षाला दिलेली आहे प्रसूती. रुची प्रजापतीला आकुती आणि दक्ष प्रजापतीला प्रसूती नावाची कन्या त्या ठिकाणी मनु महाराजांनी दिली. मग अशा प्रकारे या सर्व कथा आम्हाला एका नंतर एक सांगा. तर सर्वप्रथम आम्हाला महर्षी कर्दम यांच्या विवाहविषयक आणि यांच्या संपूर्ण जीवनविषयक कथा ऐकायची आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रार्थना केली. मैत्र ऋषी सांगतात की महाराज, खूप सुंदर ही कथा आहे. ही कथा परमपावनी आहे. भगवान परमात्म्याची अपार कृपा, अपार महिमा काय असते. गृहस्थ जीवनामध्ये मनुष्याने प्रवेश करण्यापूर्वी आणि प्रवेश केल्यानंतर आणि या गृहस्थ जीवनामधून बाहेर कसं पडायचं याच्याकरता एकदम जिवंत उदाहरण काय असेल तर ते म्हणजे महर्षी कर्दमांचं जीवनचरित्र. बघा, गृहस्थ जीवन म्हणजे एक चक्रव्यूहापेक्षा काही कमी नाही आहे. बरोबर आहे? चक्रव्यूह माहिती आहे तुम्हाला? आवाज थोडा कमी आहे काय? ठीक आहे. चक्रव्यूह म्हणजे काय? जे महाभारताचं युद्ध होतं ना, तर त्या युद्धामध्ये ज्यावेळी बघा आचार्य द्रोण जे होते ते सेनापती झाले आणि मग सगळे कौरव एकत्र येऊन म्हणाले की आचार्य, आम्हाला जिंकायचं आहे. आणि मग जिंकण्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे की पांडवांना जमत नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे? ते म्हटले की चक्रव्यूह एक अशी गोष्ट आहे की पांडवांना जमत नाही, पण त्यामध्ये अर्जुनाला मात्र जमते. अर्जुन चक्रव्यूहाचा भेद नाही शिकलेला आहे आणि त्यामधून बाहेर कसं निघायचं ते पण येतं. परंतु त्याला जर आपण युद्धभूमीवर लांब पाठवलं तर होऊ शकतं. तर ते चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू गेला होता. अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा, आणि त्याने आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी ऐकलं होतं ना, काय चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे अभिमन्यूने गर्भात शिकलं होतं. पण बाहेर कसं यायचं त्यावेळी अभिमन्यूची आई झोपली आणि त्याच्यामुळे त्याला पुढचं कळालंच नाही. फक्त चक्रव्यूहात जायचं कसं हे माहीत होतं, बाहेर यायचं माहीत. मग ते चक्रव्यूहात गेला, फसला आणि शेवटी मृत्युमुखी पडला, वीर गतीला प्राप्त झाला. आणि तेच तसंच चक्रव्यूह म्हणजे संसार आहे की नाही? त्याच्यातून बाहेर पडताच येत नाही ना. नाही, पण आपण शिरायचं शिकलोय ना हो. चक्रव्यूहामध्ये प्रवेश करायचा आपण शिकलो म्हणजे तो माणूस खरा धुरंदर आहे बरं का. बघा, जो व्यक्ती त्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, सगळ्या रथी महारथींच्या सोबत युद्ध करतो, सगळ्यांना हरवतो आणि शेवटी चक्रव्यूहामधून एकदम सुरक्षितपणे बाहेर पडतो, तो म्हणजे खरा धुरंदर आहे, खरा वीर आहे. तो खरोखर त्या ठिकाणी तो पराक्रमी व्यक्ती आहे. जो व्यक्ती चक्रव्यूहात पडतच नाही ना, तो पण कमी पराक्रमी त्याच्या पुढे. पण जो खरोखर बघा चक्रव्यूहात फसला, गेला, पडला, त्याच्यामध्ये जे 7 प्रकारचे महारथी होते ना, शत्रू कोण कोण होते? कर्ण, दुर्योधन, दुशासन, शकुनी आदी आदी जेवढे होते ना, 7 महारथी, 7 मिळून अभिमन्यूला मारलं. आणि त्या ठिकाणी त्याला येत नव्हतं बाहेर पडायचं. ज्याला येतं त्या 7 मारून तो बाहेर पडला असता. मग तो खरा धुरंदर आहे. मग ते चक्रव्यूह आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. आपल्यासोबत पण 7 प्रकारचे अनेक काय म्हणतात शत्रू वैरी जोडलेले असतात आणि त्यांच्यापासून सगळे मिळून आपल्याला काय करतात? मारून टाकतात. आपलं तिथे सगळं काही संस्कार होऊन जातात. बाहेर पडायची कला आपल्याला येतच नाही.
आणि ही कला ज्याला जमते तो खरोखर रथी आहे, तो खरोखर बघा तरुण जाण्याची त्याच्याकडे ती कला आहे. म्हणून तर ज्या व्यक्तीला बाहेर पडायचं कळतं त्यानेच त्यामध्ये घुसायचं, बरोबर की नाही? प्रवाहामध्ये ज्याला पोहता येतं त्याने प्रवेश केला तर हरकत नाही, पण ज्याला माहिती आहे मला पोहता येत नाही, मी प्रवाहात गेल्याबरोबर वाहून जाणार, मग आपण काय करतो? प्रवाहात घुसतो आणि वाहून जातो, आणि वाहिल्यानंतर वाचवा वाचवा म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? मग अशा प्रकारे त्या ठिकाणी बघा एक अत्यंत सुंदर असं उदाहरण, गृहस्थ जीवन कसं जगायचं, संसारामध्ये प्रवेश करून सुद्धा कशा प्रकारे त्याच्यामध्ये राहून सुद्धा आपोआप अत्यंत सुंदर प्रकारे बाहेर निघायचं, याचं उदाहरण जर कुठे पाहायचं असेल तर महर्षी कर्दमांचे. महर्षी कर्दम परम तपस्वी आहेत, तर त्यांचं उपाख्यान या ठिकाणी सुरू होतं. हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत, आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने आज्ञा दिली. काय म्हणाले की महाराज तुम्ही जा आणि सृष्टी रचना करायला सुरुवात करा. मग महाराज म्हटले ठीक आहे, आम्ही जातो, सृष्टी रचायला सुरुवात करतो. पण गेल्यानंतर त्यांनी काय करायचं बरं? सृष्टी रचायची म्हणजे नेमकं करायचं काय? मग ते गेले आणि सहज जाऊन तपस्या करायला लागले. ऋषीमुनींचा एक स्वाभाविक विषय असतो की तप करायचं, साधना करायची. दुसरं काही नसलं तर ते तेवढंच करतात, आणि तेवढंच करता यावं म्हणून ते दुसरं काही वाढवत पण नाही, तर सतत तप करायचं. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बिंदू सरोवर, बिंदू नामक तीर्थ आहे, त्या ठिकाणी त्यांनी तपस्या सुरुवात केली. किती तपस्या केली बरं? तर सांगतात की 10,000 वर्षे ऋषींनी तप केलं. 10,000 वर्षे तपस्या केली. घनघोर तप झाल्यानंतर त्या ठिकाणी सदा सर्वदा भक्तवत्सल कमलनयन भगवान श्रीहरी त्या ठिकाणी गरुडावर बसून आले, आणि कर्दम ऋषींना शब्दमयी वाणीतून त्या ठिकाणी त्यांनी दर्शन दिलं. कर्दम ऋषींना भगवान परमात्म्याचं साक्षात दर्शन झालं, आणि दर्शन झाल्याबरोबर अत्यंत गहिवरून गेले, गदगद झाले, अत्यंत भाव विभोर होऊन भगवान परमेश्वराची स्तुती करतात की हे परमेश्वरा, तू सर्वांचा करता हरता धरता विधाता आहे. संपूर्ण शास्त्राचं ज्ञान ब्रह्मदेवाला एका संकल्पातून आपण दिलं, तर आपल्याकरता हे संपूर्ण सृष्टी रचणं काही फार मोठी गोष्ट नाही. आपल्यासाठी खेळ आहे, नुसता खेळ. खेळ खेळायचा आणि मोडायचा. जसं एखादा समंजस व्यक्ती असतो बघा, लहान लहान पोरं पण खेळ खेळतात की नाही? समजा त्यांनी मातीचे घडे अमुक तमुक काहीतरी बनवलं असं छोटं छोटं, आणि त्याच्यामध्ये खेळत होते, आणि ते तुटलं तर त्यांना फार वाईट वाटतं. आणि तेच जर तुमच्यासारखे समजदार म्हातारे माणसं, त्यांच्याकडून ते तुटलं, काय ते कामाचं होतं, तुटलं काही दुःख होणार नाही, दुःख होणार, कारण की त्याच्याप्रती तुमचा काही विशेष अनुरक्ती नाही आहे. तद्वत आपण सगळे जीव जो आहेत या संसारामध्ये एवढं गुरफटून जातो की आपल्याकरता एखादी कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना फार जास्त प्रभावित करते, परंतु परमात्म्याला कोणत्याही गोष्टी प्रभावित करू शकत नाही. उलट परमात्म्यापासूनच सगळ्या गोष्टी प्रभावी असतात, आणि हे आपल्याकडे असलेली सामर्थ्य शक्ती आहे भगवंत. त्या ठिकाणी सांगितलं जसं यथोर्ण नाभी. उर्ण नाभी म्हणजे बघा एक किडा असतो, मकोडी असते ना, मकोडीचं जाळ बनवते, माहित आहे तो किडा? आता तुमच्या घरात साफसफाईमध्ये नक्की सापडला असणार आहे कोळी. हा बरोबर ना. तो काय करतो? रात्रीतून घर बनवतो आणि तो मोडून पण टाकतो. तर घर बनवण्याकरता तो त्या घराला लागणारी सामग्री जी आहे कुठून आणतो? स्वतःची थुंकी असते त्याची, बरोबर आहे. म्हणजे तोंडामधून जो पदार्थ निघतो, जी लाळ निघते, त्यातून तो त्याचं घर विणतो. किती सुंदर घर, अगदी तंतोतंत, आणि किती अगदी त्याचं षटकोनी काय असतं ना, हा बरोबर अंतर ठेवायचं, म्हणजे एकदम भूमिती मोजून मापून सगळं अगदी ओके. तर ते घर इतकं सुंदर तो बनवतो, आणि त्याला जेव्हा नाही पटलं की आता दुसरीकडे जायचंय किंवा आता बस झालं, हे घर आता आपल्याला काही गरजेचं नाही, मग तो काय करतो? मोडून कसं टाकतो बरं? परत गिळून घेतो तो. म्हणजे थुंकीतून त्याने तयार केले ना, तेच परत गिळून पण घेतो. हे जर पाहायचं असेल कधीतरी ना, तुम्ही त्या जाळ्याजवळ बसून राहता रात्रंदिवस. तू कधी कधी माहित थोडी आपल्याला, नाही का? हा, ते छान तर असतं. मग बघा बरं, ही परमात्म्याची कला आहे. मकोड्याला सुद्धा एवढी बुद्धी, एवढी अक्कल
कला दिली आहे आणि आपण आपल्याला एवढं छान येते म्हणून आपणच उगाच काय म्हणतो मकडतो. ते मकोडीनं किती छान बनवलेलं आहे. तर बघा भगवान परमात्म्याची एवढी अद्भुत सृष्टी आहे. परमात्माही तसंच करतो. जसं हा मकोडी घर बनवण्याकरता त्याचा खेळ खेळण्याकरता सामान दुसरीकडून आणत नाही, त्या प्रकारे परमात्मा सुद्धा त्याचा हा खेळ खेळण्याकरता सामग्री दुसरीकडून आणत नाही. जसं तो आपल्या थुंकीतून बनवतो, परमात्मे आपल्याच अंशापासून हे सगळं संसार सृष्टी रचून टाकतात. संपूर्ण जग जे आहे परमात्म्याच्या अंशापासून बनलेलं आहे. आणि देवाला वाटलं की आता खूप खेळ खेळलो, बस झाला, आता पुरे झालं, कंटाळा आला, याला मोडायचं. खेळ मोडायची वेळ आली तर काय करतात मग? या सगळ्याला आपल्यामध्ये अंतर्निहित करून टाकतात. म्हणजे परमात्म्यामध्ये ते सगळं काही समाविष्ट होऊन जातं. जसं ते बाहेर आणतात तसं त्याला परत आपल्यामध्ये प्रवेश करून घेतात. तर अशा प्रकारे हे भगवन, हे नाथ, तुम्ही तर सर्व काही करू शकतात. तथापि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सृष्टीला रचण्याचा संकल्प करताय. कारण की ऋषीमुनींना सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं ना देवाने की तुम्ही जाऊन सृष्टी रचना करा. तर अशा प्रकारे त्यांना करायचीही गरज नव्हती. परमात्मा तर संकल्प मात्र ही सगळं काही करू शकतात. तथापि अशा प्रकारे खेळच खेळायचा म्हटल्यानंतर मग सगळ्यांना घेऊन खेळला पाहिजे ना. आनंद कसा येईल बरं? खेळायचंच म्हटल्यानंतर सगळ्यांना एकत्र घेता आलं पाहिजे. एकटा माणूस खेळ नाही खेळू शकत. तुम्ही खेळू शकतात का? नाही ना. प्रपंच पण एकटा माणूस काय करणार? सगळंच लागतं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये भगवान परमात्मा पण म्हणतात खेळ खेळायचं तर चांगला खेळू. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एवढी सुंदर अशी सृष्टी आपल्या भक्तांच्या माध्यमातून, ऋषीमुनींच्या, ब्रह्मदेवाच्या माध्यमातून रचतायत. तर हे भगवन, हे नाथ, तुम्ही फार उदार आहात, कृपाळू आहात, दयानिधी आहात. जसं अत्यंत कठोर दुष्ट लोकांच्या करता, जसं भगवान वराह त्या ठिकाणी अत्यंत दुष्ट असलेल्या हिरण्याक्षाला अत्यंत क्रोधित होऊन मारतात, परंतु तेच भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती अत्यंत सुकोमल आहेत, अत्यंत करुणानिधान आहेत. भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती खूप मोठी कृपा करतात, दयाळू आहेत. मग अशा प्रकारे हे नाथ माझ्यावरही कृपा करा. अशा प्रकारे अनेक विशेषणांनी युक्त अशी त्या ठिकाणी स्तुती परमात्म्याची केली. कोणी केली? कर्दम ऋषींनी केली. तर स्तुती झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता प्रसन्न आहेत. ते म्हणाले, हे ऋषीवर, तुमची फार मोठी तपस्या झाली. 10,000 वर्षे तपस्या म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का हो? बघा, कलियुगामध्ये 10 मिनिटं डोळे झाकून बसायची समस्या झाली लोकांची. 10 मिनिटं बसू शकतो का डोळे झाकून? कोण कोण बसतं बरं? कोण कोण बसलंय कधी 10 मिनिटं डोळे झाकून? आपली काही तयारी नसते, कधीच काही करायची म्हणजे गोष्टच नाही. आपण 10 मिनिटं देवासमोर देव पूजेला जरी बसलो ना तरी फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आजकालचं तर आणखी समस्या. पण चला, त्या युगामध्ये बघा, कलियुगातले 10 मिनिटं हे शक्य नाही. पण त्या युगामध्ये जे की सत्ययुगही सुरू झालं नव्हतं, त्यावेळी भगवान परमात्म्याची उपासना 10,000 वर्षे त्यांनी केली, पूजा केली. आणि 10,000 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सत्ययुग आता सुरू होणारच होतं. त्यावेळी परमात्म्याने त्या ठिकाणी कर्दम ऋषींना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर भगवान सांगतायत की ऋषीवर, फार मोठी तपस्या तुम्ही केली, तपस्येतून मी प्रसन्न आहे आणि तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही. तुम्हाला काय पाहिजे हे सगळं मी ठरवलेलं आहे. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या इच्छेच्या अनुसार मी सगळं काही व्यवस्था बनवून दिलेली आहे. बघा, परमात्म्याची ही अशीच व्यवस्था आधीच असते. आणि आपण काय म्हणतो, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, असं नाही मिळालं, तसंच मिळायला पाहिजे होतं, आपण असं म्हणतो बरं का. आणि विशेष म्हणजे असं सांगणारे पण लोक असतात की फार सोपं आहे ही गोष्ट, हे सगळं परमात्म्यावर सोडून द्या आणि त्याच्याच आश्रयावर राहा, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं म्हणून कुठली तक्रार करू नका, असं सांगणारे जे लोक आहेत ना, त्यांचं पण व्यक्तिगत जीवन बघायचं. त्यांच्या पण तोंडात कायमच हे असतं, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. म्हणजे ही गोष्ट बोलायला जेवढी सोपी आहे, वस्तुतः आचरणात तितकीच अवघड आहे. तर त्यामध्ये परमात्म्याची व्यवस्था समजणं किती कठीण गोष्ट आहे. मग परमात्म्याच्या व्यवस्थेमध्ये काय आहे हे ऋषींनी आधीच समजलं होतं. मग बघा, गृहस्थ जीवनात मला प्रवेश करायचा आहे,
गृहस्थ जीवनात प्रवेश करायचंय म्हणजे काय करायचं? विवाह करायचा आहे. विवाह करायला काय पाहिजे? पत्नी पाहिजे. मग पत्नी हवी म्हणून तपस्येला बसलेले आहेत असं लोक त्या ठिकाणी अनेक प्रकारे काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला वाईट प्रकारचं वर्णन करून सांगतात की बघा एवढे मोठे ऋषी बायको मिळावी म्हणून तप करतात, याला ऋषी म्हणायचं का? असं कोण करतं बरं? तप करतं का बायको मिळावी म्हणून? नाही तर काय आहे, नोकऱ्या वगैरे कशाला करतात? चांगलं लग्न होणार नाही, असं नाही, कोण मुलगी देईल, असंच असतं सगळं. अशा अनेक गोष्टी येतात आणि मग काय नाही शेतीच करतो मग त्याला काही मिळत नाही. अशा प्रकारचे पण त्या ठिकाणी खूप विशेष असतं. म्हणजे विचार करा, तुम्ही जे काही करतात कशा करता? चांगलं लग्न व्हावं म्हणून. आणि त्याच्यानंतर काही झालं तरी चालतं, काही जास्त फरक पडत, त्याच्यानंतर फरक तर पडणारच ना. खर्च तुमचा वाढलाय म्हटल्यावर कष्ट करावेच लागतात. काही आधी करत नव्हता पण नंतर करावंच लागतं काहीतरी. तर ही सगळी गोष्ट आहे. विवाह करण्याकरता तप कोण करतं? अशा प्रकारे लोक एकदम विटंबना करून सांगतात ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. खरी तर हीच गोष्ट आहे. विवाह करायचा आहे ना तर खरोखर परमात्म्याचा आशीर्वाद घ्या. कारण की विवाह करून संसार चक्रामध्ये पडणं हे एक चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहामध्ये कशा कशा प्रकारचे कोण किती मोठे मोठे रथी महारथी शत्रू बनून आपल्या समोर उभे राहतील सांगता येत नाही. मग त्यांच्यासोबत लढायचं म्हटल्यानंतर आपल्या तीरमध्ये आपल्या कमानीमध्ये तसे तीर पाहिजे का नको बरं? आपल्याकडे ते शस्त्र पाहिजे का नको? मग शस्त्रच घ्यायचं नाही, काही नाही, शस्त्रच नाही आणि निघाली युद्धाला, काय होईल बरं? हा, एकही शस्त्र नाही आणि निघाली युद्धाला, मरून जायचं शेवटी. काय व्हायचंय? हा, मग ही गोष्ट आहे. युद्ध समजा ग्रस्त जीवन म्हणजे तुमच्याकरता संघर्ष आहे. मग या संघर्षमय जीवनामध्ये काहीतरी आदर्श नको का? आपल्याला कशा प्रकारे पुढे जीवन जगायचंय याची शिकवण नको का जीवनामध्ये? आणि शिकवण नाही म्हणून असेच पडलो, त्याच्यामुळे शेवटी त्रास आहे, अत्यंत दुःख आहे, रडणं आहे. मग या सगळ्या गोष्टी नको आहेत म्हणून त्या ठिकाणी तपस्या करणं, साधना करणं, भगवंताचा आशीर्वाद घेणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना. मग विवाह प्रसंगी आशीर्वाद घेतात की नाही ती गोष्ट वेगळी झाली आता. की म्हणजे पूर्वीच्या काळी फार निष्ठेने आतून मनापासून आशीर्वाद घेतला जात होता, पण आता ती काही पद्धत फार कमी झाली. पण आशीर्वाद घेतात की नाही? चला जा मोठ्यांच्या पाया पडा म्हणतात की नाही? हा, पडावंच लागतं. आताही पडावं लागतं. आई वडिलाच्या पाया पडा. हा, तर 2 हात तू कुठे असतात? ते पहिलं कसं होतं, चांगलं डोकं टेकवून वगैरे पाया पडणं. नंतर ती पद्धत झाली असे 2 हात टेकवायचे, नंतर 1 हात टेकवला, नंतर ते हात पुन्हा पायापर्यंत जाऊच लागला नाही, एकदम गुडघ्यापर्यंत वगैरे. हा, नंतर नुसतं एवढंच, नाही तर मग नुसता टाटा बाय बाय करून झालं, संपलं. मग आशीर्वाद वगैरे ती पद्धत संपली. पण एक विशेष गोष्ट आहेच आहे की वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद पाहिजे, देवा ब्राह्मणांचा आशीर्वाद पाहिजे आहे. मग हे जे कर्म आहे शास्त्राने घालवून दिलेले निरर्थक नाही. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आवश्यक आहे, परमात्म्याचा आशीर्वाद आवश्यक आहे. तेव्हा कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपण पार करू शकतो. मग कर्दम ऋषी तपस्या करतात विवाह व्हावा, गृहस्थ जीवनात प्रवेश व्हावा म्हणून. तर त्यांनी देवाला सांगितलं की देवा, हे भगवन, की तुम्ही आज्ञा दिली आहे, मग पुत्र उत्पन्न करण्याकरता पत्नी आवश्यक आहे, तर पत्नीही मला तुमच्या कृपेतून पाहिजे आहे. मला अशी तशी पत्नी नकोय. कारण पत्नी म्हणजे काय आहे? पत्नी मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. काय म्हटलंय? पत्नी मनोरमां देही, मनाला रमवणारी मनोरमा अशी मला पत्नी हवी आहे, जी मनाला कुठे रमवेल? हा, स्वतःमध्ये नाही ना. नाही तर चांगले लोक सुद्धा शेवटी बिघडतात नादी लागले की. पत्नी अशी पाहिजे जी की बिघडलेल्याला सुद्धा लाईनवर घेऊन येईल, परमात्म्याच्या आवडीला लावेल, परमात्म्याच्या संगतीला लावेल अशी पत्नी पाहिजे. मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणी, मनाप्रमाणे आचरण करणारी पाहिजे. तारिणीं दुर्ग संसार. आणि पुढे तर आणखी विशेष सांगितले बघा. मग तुम्ही हसताल की काय मला माहित नाही. काय म्हणाले? तारिणीं दुर्ग संसार,
म्हणजे या दुःख देणाऱ्या संसारामधून तारून देणारी पत्नी पाहिजे. वा, कशी अशी? आता कलियुगामध्ये असं मिळणं शक्य आहे का हो? मिळू शकते, काही हरकत नाही. जर भगवत कृपा असेल, ज्या व्यक्तीनं पत्नी मिळावी म्हणून इकडे तिकडे न पाहता जर भगवंताजवळ प्रार्थना केली, कारण आपण म्हणू देवाजवळ काय, देव बसलाय तिथे बस द्यायला, पण परमात्म्याच्याच कृपेने भेटतं. हे जी काही बनली जाते ती परमात्म्याच्याच कृपेने होत आहे. अशी पत्नी पाहिजे. ते म्हणाले हे काय लावले तुम्ही, असं पुढं कलियुगात शिल्लक राहिले, उरले तरी का कलियुगात हे? अशी पत्नी मिळणं सोपं आहे का? त्यांना पण नाही पटलं ते. बस बस बस, एकदा कारण त्यांचं काहीतरी आवाज पण फार मोठा आहे ना त्याचा. तर अशा प्रकारे कर्दम ऋषी त्या ठिकाणी मग अत्यंत प्रसन्न झाले की भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिलाय. परमात्म्याने स्वतः त्या ठिकाणी ऋषींना सांगितलं की ऋषीवर की तर मग अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्दम ऋषींना त्या ठिकाणी सांगितलं, भगवंताने सांगितलं की आता सध्या जे राजे आहेत, चक्रवर्ती सम्राट पृथ्वीचे पहिले स्वामी त्या ठिकाणी मनु महाराज, त्यांची पुत्री आहे अत्यंत सुंदर सुलक्षणा अशी पुत्री देवी होती. तिला घेऊन आपल्या पत्नी समवेत स्वतः तुमच्याकडे अमुक अमुक दिवशी येतील आणि मग तुम्ही देवहूती सोबत विवाह करा. देवहूती सोबत विवाह केल्यानंतर त्या ठिकाणी देवहूतीपासून एकूण 9 कन्या तुम्हाला प्राप्त होतील आणि त्या ठिकाणी तुमच्या गृहस्थ जीवनाला अनुकूल परमात्म्याची अशी बघा मोठी कृपा आहे की भगवान स्वतः सांगतात, एवढं मोठं तप तुम्ही केलंय तर आता मी तुमच्याच घरी पुत्र रूपाने जन्माला येईल. 9 मुलींच्या नंतर 10वा पुत्र स्वतः भगवान परमात्मा त्यांच्या घरी अवतार घेऊन येतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी परमात्म्याने कर्दम ऋषींना सांगितलं आणि अंतर्धान झाले. परमात्म्याला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी आता महर्षी कर्दम जे आहेत आपल्या आश्रमात आले. हे बिंदू तीर्थ नावाचं हे तीर्थ, बिंदू सरोवर नावाचं तीर्थ आहे. तर हे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि सरस्वती नदीचं जे जल आहे त्याच्यापासून परिपूर्ण भरलेलं आहे. तर हे बिंदू तीर्थ नाव याकरता म्हटलं गेलं की महर्षी कर्दम जे आहेत त्यांनी एवढे वर्ष तपस्या केली आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. भगवान परमात्म्याची एवढी भाव विभोर होऊन स्तुती केली. त्यांचा तो भाव पाहून परमात्मा प्रसन्न झाले आणि परमात्म्याच्या डोळ्यामधून अश्रुपात झाला. बघा, भक्ताचा भाव पाहून परमात्मा सुद्धा रडतात. परमात्म्याच्या डोळ्यातूनही अश्रुपात होतो. ही त्या ठिकाणी असलेली फार मोठी कृपा आहे भक्तांवरती. तर मग सांगितलं की भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी जिथे पडलं होतं त्या पाण्यापासून सरोवर तयार झालं, त्यालाच बिंदू तीर्थ म्हणतात. हे अत्यंत परम पवित्र असणारं तीर्थ आहे. या अत्यंत पवित्र जलाने जो व्यक्ती स्नान करतो, याच्या किनाऱ्यावर जो व्यक्ती तपस्या साधना भजन करतो, तो अत्यंत सहज प्रकारे परमात्म्याला प्राप्त करतो. असं त्या तीर्थाचं खूप मोठं महात्म्य आहे. यानंतर आता महर्षी कर्दम जे आहेत ते आता आले आश्रमावरती राहिले. त्यांनी पाहिलं की आता अमुक अमुक तिथीला त्या ठिकाणी महाराज मनु स्वतः घरी येणार आहेत. इकडे महाराज मनूंना देखील भगवान परमात्म्याने सांगितलं होतं की तुमची जी पुत्री आहे तिच्याकरता अत्यंत सुयोग्य असा वर त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे महर्षी कर्दम. आणि ही गोष्ट नारदजी महाराजांनी सुद्धा त्यांना सांगितली होती. त्यामुळे मग अत्यंत सुवर्णजडित सुंदर असा मोठा विशाल रथ तयार केला गेला, ज्यावरती महाराज मनु आपली पत्नी महाराणी देवी शतरूपा
त्यांच्यासोबत रथावर आरूढ झाले आणि आपलीच पुत्री राजकुमारी देवहूती यांना विराजमान केलं आणि ते तिघेही आता संपूर्ण सैन्य दलासोबतच त्या ठिकाणी निघाले, प्रस्थान केलं. त्यांचं जे राज्य आहे ब्रह्मावर्त, बर्हिष्मती त्याला राजधानी आहे महाराज मनूंची. तर तिथून निघाले आणि महर्षी कर्दम ज्या ठिकाणी राहतात तिथे त्या वनामध्ये त्यांनी प्रवेश केला. जसं त्या ठिकाणी महर्षी कर्दमांनी पाहिलं की महाराज मनू आलेले आहेत तर त्यांनी स्वागत केलं. मनू महाराजांनी महर्षी कर्दमांना प्रणाम केला. कर्दम ऋषींनी आशीर्वाद दिला, कारण बघा ऋषीमुनींना आशीर्वाद देण्याचा अधिकारच आहे. आणि विशेष म्हणजे एवढे मोठे तपस्वी ऋषी आहेत म्हटल्यानंतर त्यांचा आशीर्वाद असेल तर राजाचं राज्य सगळं व्यवस्थित चालतं, म्हणून आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मग मनू महाराज आणि देवी शतरूपा त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये बोलावलं गेलं. दोघांनाही आत बोलावलं. देवहूतीला देखील आतमध्ये बोलावलं गेलं. मनू महाराजांनी तिघांनाही बसण्याकरता आसन टाकले होते आणि मनू महाराजांना सांगितलं बसा, ते बसले. देवी शतरूपाला सांगितलं बसा, तर त्याही बसल्या. त्यानंतर देवी देवहूती यांना सांगितलं की देवी तुम्ही पण बसा आसनावरती. तर देवहूती माता त्या ठिकाणी आसनावर बसल्या नाही. त्यांनी काय केलं, आसनाला प्रणाम केला आणि बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. तर अशा प्रकारे त्यांची ही परीक्षा सफल झाली. कारण की बघा पत्नी करायची म्हणून काय अशीच भेटली, छान भेटली, असं भेटली म्हणून लगेच करायची असं नाही. की आता हा उल्लेख भागवतामध्ये नाही आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तो उल्लेख सापडून जातो. तर देवहूती मातेची परीक्षा होती की आसन लावलं, बरं आसन लावले त्यांनी, बसा म्हटले आणि नाही बसायचं म्हणजे त्यांचा अपमान आहे की नाही. आणि मग बसून घ्यायचं तरी अपमान आहे, कारण की हे कोण आहेत, होणारे पती आहेत. मग पतीने आसन टाकायचं आणि पत्नीनं बसायचं, मग ही केवढी मोठी पतिव्रता धर्म झाला बरं, नाही ना. उलट झालं हे, पत्नीने पतीची सेवा केली पाहिजे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी माता देवहूती बसल्या नाही. बरं अपमान होईल म्हणून त्यांनी काय केलं, आसनाला प्रणाम केला. म्हणजे अपमानही झाला नाही आणि त्यांचं त्या ठिकाणी अवज्ञा सुद्धा झाली नाही. अशा प्रकारे देवहूती यांची परीक्षा झाली. त्यामध्येच महर्षी कर्दम म्हणाले की खरंच ठीक आहे, व्यवस्थित आहे, परंतु ते काही बोलले नाही. सुरुवात केली त्यांनी मनू महाराजांसोबत बोलायला लागले. म्हटले महाराज की काय म्हटले, महाराज म्हटले की राजा तुम्ही आज अचानक चक्रवर्ती सम्राट आहात, फार मोठे राजा आहात, तुम्ही तपस्वी आहात, परमात्म्याच्या आज्ञेतून संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण पृथ्वीला तुम्ही पुत्रवत पालन करत आहात. तुम्ही राजा आहात म्हणून खरं तर आम्ही सगळे ऋषीमुनी अत्यंत निश्चिंततेनं तपस्या करू शकतोय. आणि आज तुम्ही रथावर आरूढ होऊन ज्या प्रकारे आलात, अत्यंत सुंदर असं तुमचं हे रूप आहे. कारण बघा राजाने कसं निघायचं बरं, राजासारखंच निघायचं. हा ऋषीमुनींनी ऋषीमुनीसारखं निघायचं, परंतु राजा आहे, पृथ्वीचा राजा आहे म्हटल्यानंतर मग तर मात्र सगळा थाट पाहिजे की नाही. तर तुम्ही त्याच प्रकारे आलात आणि राजाला नेहमी असंच आलं पण पाहिजे. स्वतःकडे युद्धासाठी असलेले ते सगळे शस्त्रास्त्र पण असली पाहिजे, कारण ते शस्त्र पाहिले तर काय होतं त्या ठिकाणी महर्षी सांगतात की सगळे जे चोर डाकू वगैरे जे आहेत ते घाबरतात. पृथ्वीवर ते असे चोर डाकू तयार होत नाही आणि जर ते तयार झाले तरीही ते कोणत्याही प्रकारचं अपकृत्य करायला सहजासहजी साहस करत नाही. मग राजाचं हे कर्तव्य आहे आणि तुम्ही अत्यंत सुंदर प्रकारे कर्तव्य पालन करता. प्रजा अत्यंत आनंदामध्ये आहे. आणि माझी अशी विनंती आहे की आज एवढं सगळं काम सोडून तुम्ही एका ऋषीकडे आलात, नेमकं काय कारण आहे, काय काम आहे, काय प्रयोजन आहे तुम्ही माझ्याकडे आलात, तर कृपा करून मला ते तुम्ही सांगा. अशा प्रकारे महर्षी कर्दमांनी अत्यंत विनम्रपूर्वक विचारलं. तेव्हा मनू महाराज आता सांगायला लागले की महाराज खूप सुंदर प्रकारे तुम्ही यथोचित राजाचं स्वागत केलं, यथोचित राजाशी संवादही केला. राजाचं जे काही वैभव संपन्न राज्य आहे, गुणसंपन्न राजा आहे, त्याची स्तुती करून तुम्ही अत्यंत सुंदर प्रकारे आपल्या आचरणाची काय म्हणतात परिचय दिला की तुम्ही आहात कसे, आणि त्यामध्येच फार मोठे तपस्वी आहात. तर आमच्याकडे एक चिंता होती. चिंता म्हणजे आम्हाला सहज विचार येत होता की कारण पुत्री म्हटल्यानंतर सहज पित्याला एक चिंता वाटते की मुलीचा विवाह करायचा आहे आणि विवाह करायचा तर चांगलाच कुणीतरी जावई पाहिजे ना हो. असा तसा देऊन कोणाच्याही हातात तुम्ही आपली मुलगी देऊ शकतात का, नाही देऊ शकत. मग चांगला कुणीतरी जावई पाहावा म्हणून मी विचार करत होतो. आणि मी चिंतेत जेव्हा बसलो होतो तेव्हा देवर्षी नारद आले आणि त्यांनी सांगितलं की
तुम्ही आहात फार मोठे तपस्वी आहात, तुमचं रूप, तुमचे गुण, तुमची साधना याविषयक त्यांनी आम्हाला खूप सुंदर प्रकारे सांगितलं. आणि जेव्हापासून माझ्या मुलीनं तुमचे विषयी सगळं काही ऐकलं तेव्हापासून तिने मनामध्ये तुम्हालाच पती म्हणून स्वीकार केलंय. आणि मग आमची अशी इच्छा आहे की कृपा करून माझ्या मुलीचा तुम्ही हात ग्रहण करा, पाणी ग्रहण करा. माझी मुलगी पण अत्यंत सुलक्षणा आहे, परम सुंदरी आहे आणि गृहस्थ जीवनामध्ये अत्यंत उपयोगी असणारे सर्व कर्मांमध्ये ती पारंगत आहे. सगळे काम ती अत्यंत सुंदर प्रकारे करू शकते, सगळं काही छान आहे. आणि तेच महर्षी कर्दमांनी देखील पाहिलं की देवहूती अत्यंत सुंदर आहे, परम सुंदरी आहे. त्यांनी सांगितलं की खरं आहे, खूप सुंदर आहे राजकुमारी. त्यांचं संपूर्ण शरीर अंगकांतीचे आहे, अत्यंत देदीप्यमान आहे आणि पती आज्ञा अनुरागी आहे. यांच्याविषयी काय सांगायचं, एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलं की एकदा राजकुमारी त्या ठिकाणी राजाचं जे राजवाडा आहे, राजभवन आहे, त्याच्या छतावरती जाऊन काय म्हणतात त्याला, चेंडू खेळत होती. काय म्हणतात, गेंद, चेंडू खेळत होती. तर आपल्या सखींच्या सोबत चेंडू खेळता खेळता त्या ठिकाणी तिच्या पायामधले घुंगरू छान वाजायचे. ते जे पैंजण आहे, पूर्ण शरीरावरती जे अलंकार घातलेले आहेत ते अलंकार तिच्या अंगकांतीसमोर लाजून जायचे की स्वतःची तिच्या अंगाची जी अंगकांती आहे, तिचं जे तेज आहे ते त्याच्या पुढे जास्त असायचं. म्हणजे अंगावरती घातलेले दागिने सुद्धा तिचं सौंदर्य वाढवू शकत नव्हते. ती अगोदरच एवढी सुंदर आहे. आणि तिचं जे सुंदरता, बरोबर, ती जी चेंडू खेळत होती, खेळत असताना तिचे जे नेत्र, जे डोळे आहेत, अत्यंत चंचल होऊन जायचे. आणि त्यामुळे काय झालं, आकाश मार्गामधून चाललेले देव विश्वावसू त्यांनी जसं पाहिलं राजकुमारीला, ते बेहोश झाले आणि जमिनीवर खाली येऊन पडले. त्यांच्या विमानातून खाली पडले. ते कसं काय, तिचं सौंदर्य पाहून बेहोश झाले. म्हणजे एवढी मोठी सौंदर्यवती त्या ठिकाणी अशी आहे जी की आज माझ्या समोर करबद्ध होऊन प्रार्थना करते, पत्नी म्हणून स्वीकार करा म्हणून. ज्या स्त्री करता देवता लोक तरसतात, जी स्त्री प्राप्त व्हावी म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची उपासना केली जाते, ती स्त्री आज माझ्यासमोर हात जोडून उभी आहे. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असेल. आणि अशा प्रकारची पत्नी मिळणं सुद्धा फार मोठी अहोभाग्याची गोष्ट आहे, जे सहजपणे मला उपलब्ध होते. म्हणून त्या ठिकाणी आता महाराज कर्दम यांनी सांगितलं, होकार दिला विवाह करता. म्हणजे ठीक आहे, चालेल, तुमच्या मुलीला मी स्वीकार करत आहे. अशा प्रकारे ऐकल्यानंतर मनु महाराज अत्यंत प्रसन्न झाले. माता शतरूपा त्यांनी काय केलं, आपले जे दामाद काय म्हणतात जावई जे आहेत त्यांना त्या ठिकाणी अनेक अलंकृत असलेले मोठे मोठे दागिने आदी आदी सगळं काही म्हणतात त्याला ह्याच्यात दिलं. काय म्हणतात, हुंडा. चला ती पद्धत चालूच आहे. तर समजा दिलं, आपली मुलगी राहील, ती प्रपंच करील, छान छान सोन्याचे सगळे भांडे कुंडे वगैरे असतं ना, ते सगळं दिलं. म्हटले की आमची मुलगी आता चांगला संसार करेल. दोघांचा विवाह झाला आणि विवाहानंतर आता प्रथा आहे की आई वडील आता निघाले, मुलीला ठेवलं तिच्या घरी. आणि विदा करताना त्या ठिकाणी मात्र मनु महाराज अत्यंत काय म्हणतात खूप गदगद होऊन गेले. लाडकी आहे, राजकुमारी आहे, बघा राजाची मुलगी. त्यानंतर मग राजकुमारी म्हटल्यानंतर फार मोठा लाड होता. राजाची अत्यंत प्रिय असणारी ही पुत्री, तिला सोडत असताना राजा अत्यंत विरह कातर झाले. याच्यामध्ये उल्लेख आलाय म्हणून सांगते. फार मोठी त्यामध्ये वर्णन केलं की खूप दोघं खूप रडले. मुलीला गळ्याशी घट्ट आवळलं आणि इतके रडले की मुलीचे केस अगदी सगळे भिजून गेले. अगदी फार मोठं वर्णन केलं. आता ह्याला मला काही रडवता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही बस पण चाललेलं आहे. तर जेही आहे, तर अशा प्रकारे मनु महाराजांनी मग विदा घेतली. देवी शतरूपा त्यांनी सुद्धा आपल्या पुत्रीला गृहस्थ जीवन कसं जगायचं, पातिव्रत्य धर्म पालन कसा करायचा याचा सुंदर उपदेश दिला. आणि विदा करून त्या ठिकाणी रथावर बसले आणि निघाले. जसं तिकडे ब्रह्मावर्त प्रदेशामध्ये कळालं, काय कळालं की आपले जे राजा आहेत, आपले स्वामी बरेच दिवस गेले होते, आता परत पाठीमागं येत आहेत. अशी जेव्हा बातमी मिळाली, सगळ्यांनी तयारी केली. सगळे नगरीतून बाहेर आले आणि राजाच्या स्वागताकरता तयार झाले. ब्रह्मावर्त प्रदेश म्हणजे बघा पृथ्वीवरचा सगळ्यात पहिली राजधानी आहे राजाची आणि अत्यंत विशेष प्रकारे विशेषणांनी युक्त असलेली राजधानी.
ज्याच्यामध्ये दुःख म्हणून कधी नाही, आनंदपूर्वक सगळे लोक निवास करतात. कशाच्या जीवावर? राजा आमचा खूप चांगला आहे. म्हणजे बघा, राजा आहे म्हणून सगळी प्रजा एकदम निश्चिंत, काहीही भीती नाही, कशाची भीतीच नाही ना कशाची. चोर येणार नाही, कारण राजा चांगला आहे, राजाला घाबरतं. चोर जर कधी आला तर त्याला फाशीची शिक्षा मिळेल, मग कशाला चोर मरायला फाशी घ्यायला जाईल का? त्याच्यामुळे हे जे आहे खूप सुंदर प्रकारे राज्य, त्याचं कारण म्हणजे राजा. अनेक प्रकारे विशेषण त्या ठिकाणी दिले. खूप सुंदर असं राज्य आहे, ज्यामध्ये राजा आले आणि आपल्या राज्यामध्ये परत आल्यानंतर त्यांनी संपूर्ण भोग सामग्रीमध्ये राहून सुद्धा, बघा, राजाकडे भोगाची काही कमी नसते, सगळं काही आहे. राजाला जी इच्छा आहे ते मनापासून फक्त संकल्प केल्याबरोबर सगळं समोर उत्पन्न होतं. एवढी मोठी शक्ती आहे. सगळं असतानाही सगळ्या भोगांना त्याग करून एका साधूप्रमाणे, एका वैराग्यवान व्यक्तीप्रमाणे जीवन जगणारे हे राजा आहेत. बघा, राजाला सुद्धा ना प्रजेला सुखी ठेवण्याकरता साधू व्हावं लागतं. नाहीतर राजा जर भोगी झाला तर प्रजा मात्र रोगी होऊन जाते. त्याच्यामुळे राजाला योगी व्हावं लागतं, निरोगी प्रजा पाहिजे असेल तर. बघा कितकं सुंदर आहे. राजाला फार त्याग करावा लागतो स्वतःच्या भोगाचा. सगळं काही असतं, परंतु कोणत्या गोष्टीचा भोग घेऊ शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही. आनंद घेण्याचा अधिकार सामान्य लोकांनाच आहे फक्त, मोठ्या राजाला सुद्धा नाही. तर राजा सगळं असूनही केवळ एकाच गोष्टीमध्ये रमलेले असायचे, ते म्हणजे भगवान श्री हरीची कथा. बस, भगवान परमात्म्याचं कीर्तन, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. आता तुम्ही विचार करा बरं, चक्रवर्ती सम्राट म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा राजा, पूर्ण पृथ्वीचा राजा बरं का. म्हणजे फक्त एका अकोळनीरचा राजा नाही, एका फक्त महाराष्ट्राचा नाही किंवा भारताचा सुद्धा नाही, संपूर्ण पृथ्वी ज्याच्या राज्य शासनामध्ये येते, एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक, तो सुद्धा सुख शोधण्याकरता देवाचं भजन करतो. काय करायचे? भजन करायचे. मग ही सगळी जमवाजमव आपण करत बसतो, शेवटी भजनच करायचंय ना. जमवाजमव करायच्या आधीच जर भजन केलं तर काय फरक पडतो? कारण कष्ट किती आहेत हे जमवायला, परत त्याला राखायला, एवढे मोठे कष्ट आपण घेतो. त्यापेक्षा जर भजनच करत राहिलो तर राजाला जे सुख भजनातून मिळते, सामान्य अत्यंत नीच व्यक्तीला सुद्धा, एकदम सामान्य जीवाला सुद्धा भजनातून तेच सुख मिळणार आहे. म्हणजे विचार करा, राजाला जे सुख मिळते त्याच सुखात तुम्ही सुद्धा राहू शकतात. कशामुळे? फक्त भजन केल्यामुळे. म्हणजे भजनामध्ये असं एक सुख आहे जे की सगळ्यांना पाहिजे आहे. मग हे राजा चक्रवर्ती असूनही भजनामधूनच सुख शोधतात. भजन हे एक मात्र सुखाचं साधन आहे हे त्यांना माहीत आहे. अशा प्रकारे भजन करून करून आपल्या नगरीमध्ये आनंदपूर्वक त्या ठिकाणी काय करतात? ते नित्यविहार करतात, राज्य शासन करतात. असो, हे झाले मनू महाराजांचं कथा. आता मनू महाराज जर असे आहेत तर त्यांची मुलगी कशी असेल? आता ह्या मुलीचा विवाह झालाय, पुढे काय होईल बरं? याच्यानंतर कर्दम ऋषी काय करतील? यांच्या घरी भगवान परमात्मा कधी आणि कसे अवतार घेतील? याच्याविषयी जे चिंतन आहे ते आपण उद्या श्रवण करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः